विदर्भातील शाळांचं नवं शिक्षण सत्र आजपासून सुरू झालं। या निमित्तानं राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे बुलढाणा जिल्ह्यातील सिनगाव जहांगीर येथील प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यासाठी आले होते। पण स्वागताच्या गोड बोलांऐवजी शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना झाडू आणि कचऱ्याच्या पिशव्या हातात देण्यात आल्या। मंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वी शिक्षकांनी मुलांना शाळा चमकवण्याच्या कामाला लावलंय। पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट। विदर्भातल्या शाळा आजपासून पुन्हा गजबजल्या। नवा गणवेश, नव दप्तर, नव्या पुस्तकांसह नव्या उत्साहानं मुलं शाळेत गेली। त्या सर्वांचं शाळेने फटाके फोडत, बँड वाजवत, फुलांचा वर्षाव करत स्वागत केलं। बुलढाण्यात मात्र या विपरीत घडलं। सिनगाव जहांगीरच्या प्राथमिक शाळेत नवा कोरा गणवेश घालून विद्यार्थी आले, पण फुलं देणं दूर, शिक्षकांनी त्यांच्या हातात चक्क झाडू दिला। आता हे काय नवीन म्हणून मुलंही जरा बावचळली। मुलांनो, शिक्षण मंत्री शाळेत येणार आहेत म्हणून स्वच्छता मोहीम राबवतोय बरं, असं शिक्षकांनी सांगताच मुलंही शाळा झाडू लागली। कुणी गणवेश सांभाळत कचरा गोळा करतंय, कुणी जमत नसतानाही प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्यांचे बॉक्स उचलून सरांची आज्ञा पाळतायत। 2 महिन्यांच्या सुट्टीनंतर शाळेत पाऊल पडलं ना पडलं, तोच शिक्षकांनी मुलांचं केलेलं हे स्वागत पाहून काय बोलावं ते सुचेनासं झालंय। सिनगाव जहांगीरच्या प्राथमिक शाळेत शिक्षण मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे या लहान मुलांचे हाल झालेत। दरम्यान घडला प्रकार शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या कानावर पडताच त्यांनी चौकशी करून कारवाई करा अशा सूचना दिल्या। पॉझिटिव्ह घेऊया, ज्याने चुकीचं केलं असेल मी आपल्याला पहिल्या शब्दात सांगितलं, चौकशी करू, कारवाई करू, चौकशी करू, कारवाई करू, चौकशी करू, कारवाई करू। या घटनेनंतर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी याचा बाऊ करायची गरज नाही असं म्हणत झाल्या प्रकाराचं समर्थन केलं। श्रमिक शिक्षण गरजेचं म्हणत विद्यार्थ्यांसोबत मास्तरांनीही झाडू घेतला पाहिजे असं वडेट्टीवारांनी म्हटलंय। आहे की कुठल्याही शाळेमध्ये आता कर्मचारी राहिलेला नाही आणि मला तरी वाटतं की या संदर्भात फार काही बाऊ करायची गरज नाही। मुलांना बौद्धिक बरोबर श्रमिकही शिक्षण त्याची आवश्यकता आहे। अर्थात घाणेरडं काम करू नये, पण स्वच्छता हा त्याच्या अंगात दिला पाहिजे विद्यार्थ्यांना बालवयापासून। त्यामध्ये स्वतःची शाळा सुंदर आणि स्वच्छ ठेवणं, पण हे नियमित ठेवावं। शिक्षण मंत्री येत आहे म्हणून स्वच्छता ठेवा आणि नंतर घाण करून ठेवा, हे न करता मास्तरांनी झाडू घेतलं पाहिजे आणि विद्यार्थ्यांनी झाडू घेतलं पाहिजे। मुलांना स्वच्छतेचे धडे दिले पाहिजेत हे मान्य, पण त्यासाठी पहिल्याच दिवसाचा मुहूर्त निवडावा हे पचनी पडत नाही। एकीकडे विद्यार्थ्यांना शाळांमध्ये दर्जेदार शिक्षण मिळावं, त्यांना सोयी सुविधा मिळाव्यात म्हणून विद्यार्थी केंद्रीय धोरण राबवत असल्याचं सांगणाऱ्या शिक्षण मंत्र्यांच्या दौऱ्या आधीच घडलेला हा प्रकार गावखेड्यात शैक्षणिक व्यवस्थेचे कसे धिंडवडे निघालेत हे दाखवण्यासाठी पुरेसा आहे। शिक्षण मंत्र्यांनी कारवाई करू म्हटलंय खरं, पण या शाळेसह इतर शाळांमधून सुरू असलेल्या विद्यार्थ्यांचे हाल थांबणार की सुरूच राहणार हे येणारा काळ ठरवेल। बाकी सिनगाव जहांगीरच्या शाळेचा हा पहिला दिवस विद्यार्थ्यांच्या कायम लक्षात राहील। मयूर निकम, झी 24 तास, बुलढाणा।